भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती काल रात्री अनेक शहरांमध्ये अलर्ट जो आहे तो जारी केला होता आणि त्यातलंच एक महत्त्वाचं ठिकाण होतं ते म्हणजे दिल्लीतील इंडिया गेट। दिल्लीतील इंडिया गेटवरती काल रात्री जे पर्यटक फिरण्यासाठी आलेले होते त्यांना इंडिया गेटवरनं पोलिसांच्या वतीनं जे आहे ते बाजूला केलं गेलेलं होतं। या ठिकाणी काल मध्यरात्री ज्यावेळी या सगळ्या घटना घडत होत्या, पाकिस्तानकडनं ड्रोनच्या माध्यमातून जे हल्ले केले जात होते, त्यानंतर इंडिया गेटवरती जे पर्यटक फिरण्यासाठी मध्यरात्री आलेले होते त्या सगळ्या पर्यटकांना तातडीनं या ठिकाणी इंडिया गेटच्या बाहेर निघून जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी पोलिसांकडून दिल्या गेलेल्या होत्या। ही सकाळची दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। आता सकाळी इंडिया गेट वरती काही लोक जे मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेले आहेत ते लोक सध्या तरी इंडिया गेट परिसरामध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काल रात्री तणावाची पार्श्वभूमी होती आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणच्या लोकांना बाजूला जे आहे ते केलेलं होतं। पण अजूनही आपण जर बघितलं तर इंडिया गेटवरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळते। ही इंडिया गेटच्या समोर अगदी जो इंडिया गेट आहे त्याच्या समोर बघू शकतो आपण की एक गाडी जी आहे ती सुरक्षा रक्षकांची मोठ्या तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यावरती सुरक्षा रक्षक गाडीवरती असेल किंवा इतरही सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। दिल्ली पोलीस असतील किंवा इतर सगळ्या सुरक्षा यंत्रणा असतील त्या अलर्ट मोडवरती आहेत आणि त्यांच्याकडनं खबरदारी म्हणून हा जो सगळा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर इंडिया गेट असेल किंवा ज्या ज्या महत्त्वाच्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या ठिकाणांसाठी अलर्ट कालपासूनच जारी जो आहे तो केलेला होता। पर्यटनाची महत्त्वाची जी स्थळं आहेत त्या स्थळांवरती हल्ला केला जाऊ शकतो अशा पद्धतीची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जात होती आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय प्रशासनाकडनं जो आहे तो घेतला जात होता। पण सध्या सकाळची परिस्थिती म्हणजे इंडिया गेट ची परिस्थिती जी दररोज असते तशाच पद्धतीची परिस्थिती सध्या तरी इंडिया गेटवरती आपल्याला बघायला मिळते। खरं तर प्रशासनाकडनं अलर्ट जो आहे तो अनेक शहरांमध्ये जारी जो आहे की तो केला गेलेला आहे। पण त्यात महत्त्वाचा अलर्ट जर कुठल्या शहरांना असेल तर तो जी बॉर्डर स्टेट आहेत त्या बॉर्डर स्टेटला अलर्ट जारी केलेला आहे आणि सध्या तरी दिल्लीतील इंडिया गेट परिसर शांत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। कॅमेरामन राजीव गौतम मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।